आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्या सतत बोलणी होते, मात्र मार्ग निघत नाहीये। काल तर संजय शिरसाट यांनी थेट भाजपला इशारा दिला की काही लोकांना यात मिठाचा खडा घालायचा आहे। असं असताना शिंदेच्या शिवसेनेच्या देखील आता बैठका वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होत आहे, कारण तयारी अशी सुरू झाली की वेळ कमी आहे आणि यावर मार्ग काढण्यासाठी आता आपण काहीतरी निर्णय घ्यावा। याद्या होत्या, आपण ते दाखवत नाहीये। कुठपर्यंत तयारी सुरू झाली, तुम्ही सगळे बसल्यात, याद्या तयार झाल्या, उमेदवारांची सगळे फायनल जवळपास झाले, कुठेतरी आता भाजप सोबत येणार नाही असं वाटतंय? नाही, आम्हाला जे एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिला होता की या निवडणुका आपल्याला युतीमध्ये लढायच्या आहे, त्या दृष्टीने आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत 4 वेळेस बैठका केल्या आहे, परंतु अजूनही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कोणताच निर्णय झालेला नाही आणि त्याच्यामुळे कुठंतरी वेळ निघून जातोय। फॉर्म द्यायला सुरुवात झालेली, 30 तारीख फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे। आता किती दिवस वाट पाहणार आपण, मुद्दा सर्वांसमोर आहे आणि त्यामुळे जे संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये, जो त्यांना वाटत होतं की आता युतीमध्ये जागा सुटणार का नाही सुटणार, ही जी सगळी परिस्थिती निर्माण झाली होती। जर युती नाही झाली तर आम्ही पहिल्यापासूनच तयारीत आहोत आणि शिवसेना म्हणून आम्ही निवडणुका आल्यानंतर तयारी करत नाही। आमची तयारी ही 12 महिने चालू असते, त्या दृष्टीने तयारी तर आमची पूर्ण झालेली आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशामुळे मी युतीचा प्रयत्न करत होतो, परंतु भाजपकडून पाहिजे तसा प्रतिसाद याला मिळत नाही। भाजपकडून प्रतिसाद मिळत नाही। संपर्क प्रमुख आहेत, गेल्या अनेक दिवसापासून मुंबईहून संभाजीनगरला तुम्ही थांबून आहात, सगळ्या गोष्टी बघतायत, अभ्यास करताय, कुठपर्यंत आलाय असं वाटत नाही की आता भाजप तुमच्या सोबत येईल? ज्या पद्धतीने शिरसाट म्हणाले की आकडेवारीचं ते अवास्तव मागणी केली, ते यादी तयार झाली शिवसेनेची फायनली? आमच्याकडनं पूर्ण तयारी झालेली आहे। एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश आहे त्याप्रमाणे आमचे काम पुढचे चालणार आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती मुळात हिंदुत्वासाठी झालेली आणि त्यामुळे विकास हे 2 मुद्दे आमचे कायम आघाडीवर आहेत। त्या दृष्टीनेच ह्या संभाजीनगर महानगरपालिकेवर सुद्धा भगवा फडकावा या दृष्टीने पहिल्यापासून संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख, आमदार, खासदार या सर्वांना वाटतंय की बाबा ही युतीतूनच आपण लढली गेली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पहिल्यापासून आमची पावलं त्याच दिशेने जात आहेत। पण भारतीय जनता पार्टीकडून काही त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त ज्या काही तिकीट्स पाहिजेत त्याच्यावर एकमत होत नाही आहे आणि तिथून आम्हाला कुठलाही प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळत नाही आहे। त्यामुळे घोडं अडलेलं आहे, पण पुढील 1 ते 2 दिवसात आम्ही हा निर्णय घेऊ साहेबांच्या आदेशाने आणि आमची पुढची वाटचाल असेल। बरं, कुठपर्यंत वाट बघणार म्हणजे आता, कारण उमेदवारांना प्रचारासाठी पण वेळ मिळायला पाहिजे, काय डेडलाईन आहे भाजपसाठी? उद्यापर्यंत ही आमची डेडलाईन असेल भाजपला, बस। त्यापुढे आमचे निर्णय घ्यायला आम्ही मोकळे आहोत। खासदार आहेत, मला एक सांगा की तयारी झाली आहे, लोक येऊन भेटतायत, उमेदवारांना पण प्रचाराला वेळ हवा आहे, भाजप काही प्रतिसाद देताना म्हणजे हवंय तसं जागांवर निर्णय होत नाही? जागावर प्रथम जागेवर निर्णय व्हायला पाहिजे, कोणी किती जागा लढायच्या, काय लढायच्या हे ठरलं पाहिजे। मला वाटतं 3-4 बैठका झाल्या पण त्याच्यावर काही निर्णय झाला नाही। आज आता आम्ही वाट बघतोय किंवा आता उमेदवाराला प्रभागामध्ये जायचंय मतदान मागायला, प्रभागामध्ये मतदान जास्त आहे, तर आमचं असं म्हणणं होतं किंवा आता लवकर हा निर्णय व्हायला पाहिजे। एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की युती म्हणून आपण लढा, आमची तयारी युती म्हणून लढायची, पण त्यांच्याकडून काही अजून प्रतिसाद आला नाही। पण मला वाटतं आता 2-4 दिवसच राहिलेले आणि 2-4 दिवस खूप कमी काळ आहे, याच्यात हा निर्णय लवकर आज उद्या व्हायला पाहिजे। हा जर निर्णय झाला तर युती म्हणून आम्ही लढू, नाही तर मग जे एकनाथ शिंदे साहेब आम्हाला आदेश देतील त्याच्याप्रमाणे आम्ही निवडणुकीचं काम करू। हे सगळे नेते शिंदेच्या शिवसेनेचे आहेत आणि सगळे तयारी करतायत। भाजपला आता शेवटचा 1 दिवसाचा डेडलाईन देण्यात आलेली आहे, अन्यथा आम्ही आमच्या निर्णयासाठी मोकळे आहोत, असा एक प्रकारे आपल्याला भाजपसाठी इशाराच म्हणता येईल। त्यामुळे या 1 दिवसात काय होतं, खरंच संभाजीनगरमध्ये जे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तिथे भाजप आणि शिवसेनेची युती होते की युती तुटते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मी मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजी।